महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने आणली मोठी योजना। शेतकऱ्यांना आता मिळणार रक्षाबंधनानिमित्त 4,000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यावरती। मग पुरुष असो वा महिला, शेतकरी कुणी असो, केंद्र सरकारने अखेर आणली मोठी योजना। रक्षाबंधन हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जाणारा सण आहे। महिलांच्या वतीनं पुरुषांना राखी बांधली जाते आणि पुरुष देखील आपली ओवाळणी म्हणून महिलांना पैसे टाकतात। याच धर्तीवरती केंद्र सरकारने आपल्या हा 4,000 रुपयांचा हप्ता महिलांच्या आणि पुरुषांच्या बँक खात्यावरती 26 तारखेला देण्याची घोषणा केली आहे। यामुळे नरेंद्र मोदी सरकारने मारलेला हा सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक महिलांसाठी, पुरुषांसाठी खूप मोठा आनंदाचा क्षण म्हणून साजरा होतोय। बघूया नेमक्या कुणाकुणाला मिळणार हे 4,000 रुपये, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार हे 4,000 रुपये। त्यासाठी तुम्हाला कुठे नोंदणी करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला लागणारी कोणकोणती कागदपत्र आहेत या देखील बाबींचा आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये म्हणून महत्त्वाचा अपडेट सहारा घेऊया। तेव्हा शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार शेतकरी सन्मान निधी, PM किसान निधी या 2 योजना राबवत आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला 3 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात, म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येत असतात। या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ राज्यातील वेगवेगळ्या महिलांना, पुरुषांना होत असतो। यामुळे सध्या सर्वांचं राहणीमान आनंदित आणि समाधानी झाल्याचं आपण पाहतोय। त्याचवेळी दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। राज्यातील महिलांसाठी ही योजना खूप महत्त्वाची असते। यामुळे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। त्या 1,500 रुपयांवरती महिला आपला संसार चालवतात, आपलं घर चालवतात। याच धर्तीवरती सध्या रक्षाबंधनाला शेतकरी बांधवांना 4,000 रुपये देण्याचा मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे आपल्या शेतीचा सातबारा तुमच्या नावावरती असायला हवा। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं रेशन कार्ड असायला हवं। रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येणार नाही। तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं आणि केसरी रंगाचं 2 रंगाचं रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येईल। त्यामुळे सरकारने ही योजना 1 ते 3 लाखाच्या उत्पन्नाच्या दरम्यान असणाऱ्या लोकांसाठी लागू केली आहे। शेतकरी बांधवांसाठी ही योजना खूप जमेची बाजू ठरणार आहे, कारण की 4,000 रुपये पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपलं घर चालवण्यासाठी या योजनेचा लाभ होईल। तुम्हाला हे पैसे कुठे मिळणार? तुम्हाला हे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये देण्याची सरकारने घोषणा केली आहे। ज्या प्रकारे तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचे 3 महिन्याला 2,000 रुपये येतात, त्याच अकाउंटवरती, त्याच खात्यावरती तुमचे हे 4,000 रुपये येतील। तेव्हा तुमच्याकडे आधार कार्ड, तुमच्याकडे बँक पासबुक आणि बँक पासबुकला तुमचा आधार कार्ड लिंक केलेला असायला हवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या बँकेत हे पैसे डायरेक्ट डेबिटद्वारे ट्रान्सफर होतील। तेव्हा सरकारने ही योजना महाराष्ट्रातील जवळजवळ 6.5 कोटी शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केली। म्हणजे शेतकऱ्यांना रक्षाबंधनाला आता मिळणार 4,000 रुपये। ही मोठी अपडेट शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। पुढील 1 सप्टेंबरपासून या योजनेचे अर्ज भरायला सुरुवात होईल। आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचं राशन कार्ड आणि तुमचा सातबारा या महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला अर्ज भरून करावा लागेल। तेव्हा तुम्हाला हे हप्ते तुमच्या बँकेत मिळतील। धन्यवाद।